नमस्कार, कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उपवासाला किंवा कधीही गोड खायची इच्छा झाली तर अगदी झटपट तयार होणारी अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी शेंगदाणा बर्फी बनवणार आहोत। शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि एनर्जी असते, त्यामुळे उपवासाच्या दिवशी ही बर्फी एकदम परफेक्ट आहे। तर ही बर्फी करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि चव तर अगदी काजू कतलीसारखी असते आणि याचं टेक्स्चरही तसंच येतं। चला मग ही एकदम झटपट बनणारी आणि एकदम मऊसूत बर्फी कशी बनवायची ते पाहूया। तर सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये मेजरिंग कपने 1 कप इतके शेंगदाणे घेतले आहे। तर आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे सुरुवातीला स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यातले खराब शेंगदाणे काढून टाकायचे, म्हणजे बर्फीची चव बिघडणार नाही। तर आता लो फ्लेमवर आपल्याला 2-3 मिनिट हे छान भाजून घ्यायचे आहे। खूप काळे करायचे नाही आहे, हलकेसे साल निघेल इतपतच भाजायचे आहे, म्हणजे बर्फीचाही रंग चेंज होणार नाही। तर 2 ते 3 मिनिटानंतर हे हळूहळू फुटायला लागतात आणि याचे सालही निघायला लागतात। तुम्ही बघत असाल हलकेसे असे झाल्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहोत। त्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते आहे। थंड झाल्यानंतर आपण याचे साल काढून घेणार आहोत। तर ही बर्फी अगदी घरच्या साहित्यात खूप कमी वेळेत तयार होते। तुम्ही वेळेवरही ही अगदी 10 मिनिटात सुद्धा बनवू शकता। तर स्वस्तात मस्त एकदम छान ही बर्फी तयार होते। थोडेसे थंड झाल्यानंतर याचे मी असे साल काढून टाकते आहे। शक्यतो जेवढे निघेल तेवढे काढून टाकायचे, म्हणजे बर्फीचाही रंग छान येईल। तर इथे सर्व साल काढून घेतल्यानंतर मी याला पाकडून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरला याची पावडर तयार करून घेणार आहोत। तर खूप जास्त न फिरवता हलकंसं पल्स मोडवर 1-2 वेळेस फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत। तर इथे मी 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे। तुम्ही त्याऐवजी सुकं खोबरं घेऊ शकता आणि 2 टेबलस्पून आपल्याला इथे मिल्क पावडर घालायची आहे। तर बारीक अशी आपण पल्स मोडला याची पावडर तयार करून घेतली आहे आणि आता ही छान एखाद्या चाळणीने गाळून घ्यायची, म्हणजे बर्फीचे टेक्स्चर एकसारखं येईल। तर तुम्ही फक्त शेंगदाण्याची सुद्धा ही बर्फी बनवू शकता, काही घातलं नाही तरी ही तयार होते। पण मार्केटसारखी चव यावी त्यामुळे मी इथे मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घातला आहे। तर ते पूर्णतः ऑप्शनल आहे। तर असं छान चाळणीने गाळून घेतल्यानंतर हे वरचे जाडसर कण काढून टाकायचे आणि त्यानंतर आपण लगेच एका पॅनमध्ये पाक तयार करून घेणार आहोत। तर आपल्याला याचा खूप 1 तारी किंवा 2 तारी पाक करायची गरज नाही। तर अर्धी वाटी इथे मी साखर घेतली आहे आणि पाव वाटी पाणी घ्यायचं। तर मेजरमेंट एकदम सोपं आहे। 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी साखर आणि त्याच्या अर्ध म्हणजे पाव वाटी पाणी घालायचं, साखरेच्या अर्ध पाणी घालायचं। तर खूप 1 तारी किंवा 2 तारी पाक करायची गरज नाही। साखर वितळेपर्यंतच आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आणि याला उकळी आल्यानंतर लगेच आपण यामध्ये बारीक करून ठेवलेली पावडर घालून घेणार आहोत। तर इथे पाक करायची पण गरज नसते, एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ही बर्फी बनवणार आहोत। तर इथे आपण हे मिश्रण सारखं हलवून याला घट्ट करून घेणार आहोत, म्हणजे इथे पाकाचंही आपल्याला टेन्शन नाही 1 तारी करायचं किंवा 2 तारी। तर छान एकजीव करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सारखं असं हलवत राहायचं। तर यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडरसुद्धा घालून घेतली आहे आणि छान एकजीव करून घेते आहे। तर 5 ते 6 मिनिट छान घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे असं एकजीव करत राहायचं आणि मिश्रण परतत राहायचं। हळूहळू हे छान घट्ट व्हायला येतं आणि कढईतूनही बऱ्यापैकी सुटतं। तर शक्यतो नॉनस्टिक कढई वापरली तर हे अजिबात खाली चिटकणार नाही। तुम्ही बघत असाल हा छान घट्ट गोळा झाला आहे। तर गॅसही इथे मी बंद केला आहे आणि आता हे बंद गॅसवरच आपल्याला हे गरम आहे तोपर्यंत असं छान एकजीव करत राहायचं आणि याला कोमट करून घ्यायचं। तर आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर पहिली पद्धत म्हणजे हे कढईतून एकदम सुटायला लागतं, अजिबात खाली चिटकत नाही आणि छान घट्ट गोळा तयार व्हायला लागतो। तुम्ही बघत असाल इतपत हे तयार होतं आणि जर असा एखादा गोळासुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता। तर इथे अजिबात हाताला चिटकत नाही। असं छान मिश्रण तयार झाल्यानंतर आपण हे गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर याला परत एकजीव करत राहायचं। तर हे अजूनही खूप गरम आहे। तर हे बर्फीचं मिश्रण हाताला सोसवेल इथपर्यंत कोमट करून घ्यायचं।
आणि एका ताटावर आपण थापून घेणार आहोत। तर ताटाच्या मागच्या साईडला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे बर्फी खाली चिटकणार नाही। तर आता इथे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालं आहे। छान असा हाताने गोळा तयार व्हायला लागतो, तुम्ही बघत असाल। आणि जर आपलं हे मिश्रण तयार झालं नसेल तर हे हाताला चिटकतं। तर असं जर झालं तर 1-2 मिनिट परत कढईमध्ये तुम्ही परतून घ्या आणि त्यानंतर असं सेट करायला घ्या। तर इथे मी लाटण्याला असं थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर हे एकसारखं असं लाटून घेते आहे, म्हणजे आपल्या वड्याही छान पातळ तयार होतील, एकसारख्या होतील। तर छान चौकोनी असा आकार देऊन मी एकसारख्या वड्या पाडून घेते आहे। तर हलकंसं थंड झाल्यानंतर आपण चाकूने याच्या वड्या पाडून घ्यायच्या। जर तुम्हाला बर्फीला सिल्वर वर्क लावायचं असेल तर या स्टेजला लावायचं आणि त्यानंतर वड्या कट करायच्या। तर उपवासासाठी बनवत असल्यामुळे याला मी सिल्वर वर्क लावलेलं नाही आहे। असं तुम्हाला हव्या त्या आकारात स्क्वेअर किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा बनवू शकता, काजू कतलीसारखं। तर तुम्ही बघत असाल एकदम हाताने सुद्धा या वड्या निघतात, इतका छान याचं टेक्स्चर तयार होतं, एकदम मऊसूत होतं। तर बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरीच एकदम झटपट अगदी 10 मिनिटात सुद्धा तुम्ही ही बर्फी बनवू शकता। आणि विशेष म्हणजे ही आपण घरी बनवलेली असल्यामुळे अर्थातच खूप पौष्टिक आणि हायजेनिक आहे। तर आतून एकदम काजू कतलीसारखं याचं टेक्स्चर होतं आणि खायलाही तशीच लागते। तर तुम्हाला ही बर्फी मी आतून तोडून दाखवते। एकदम मस्त आपली ही बर्फी तयार झाली आहे। तर उपवासाला नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपीत तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।